हॅलो गर्ल्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि आज एक फॅमिली फंक्शन आहे. सो फॅमिली फंक्शनसाठी मी रेडी होतेच आहे. तर विचार केला की एक माझा आजचा लुक कसा आहे, मी कसा क्रिएट करते तुमच्यासोबत शेअर करूया. सो स्किन प्रेप मी ऑलरेडी केलेला आहे. म्हणजे जास्त काही लावलेलं नाही आहे फेसला. फक्त हे एक मॉइश्चरायझर यूज केले मी एकदम कमी अमाऊंटमध्ये. बिकॉज आता या वेदरमुळे जास्त स्वेटिंग होते, सो मेकअप रिमूव्ह होण्याचे जास्त चान्सेस असतात. आणि मला मेकअप एकदम लाईट ठेवायचा आहे, म्हणून मी जास्त हेवी लुक करणार नाहीये. मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर फक्त हे कन्सिलर, माझे डार्क सर्कल्स असल्यामुळे थोडंसं यूज करणार आहे एकदम कमी अमाऊंटमध्ये. फेस ब्युटीचं कन्सिलर आहे हे. एवढीच अमाऊंट आपण पूर्ण फेसवरती स्प्रेड करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला फाउंडेशन यूज करायची गरज पण नाही पडणार आणि थोडासा मेकअप लुक पण येईल. सगळे डार्क स्पॉट्स पण कव्हर होतील त्याच्यामध्ये. एक्स्ट्रा अमाऊंट घेतलेली नाहीये कन्सिलरची. परत ब्लेंडरला जेवढं होतं तेवढंच मी फक्त डोळ्यांच्या वरती स्प्रेड केलेलं आहे. आणि याच्यावर आता मी एक ब्लश अप्लाय करते. हे पण आहे स्विस ब्युटीचा ब्लश इन द शेड 03 चीकी पीच. सो मी ब्लश फक्त इथे अप्लाय करणार आहे. ते ब्लेंड करता करता आपल्या थोडंसं इथपर्यंत येऊनच जातं. मला जास्त पण गालावरती आवडत नाही ब्लश, बिकॉज ते खूप चबी चबी दिसतात. थोडंसं डोळ्यांवरनं ब्लेंड करूया. आणि याची अमाऊंट आत्ता जरी थोडी जास्त वाटत असेल तर पावडर अप्लाय केल्यानंतर खूप कमी दिसेल, म्हणून लिक्विड ब्लश तुम्ही जास्त लावू शकता, बिकॉज नंतर ते कमी दिसतं. मोस्ट ऑफ प्रोडक्ट मी स्विस ब्युटीचेच यूज करते, बिकॉज माझी स्किन थोडी कॉमेडोजेनिक असल्यामुळे मला स्विस ब्युटीचे प्रोडक्ट चांगले सूट होतात. तर मी हायलायटर म्हणून एक थोडंसं हे स्विस ब्युटीचं स्ट्रोक क्रीम अप्लाय करते. चांगली शाईन येते फेसला. पण थोडेसे चंकी पार्टिकल्स आहे याच्यामध्ये. तुम्हाला अजिबातच असे थोडेफार पण मोठे पार्टिकल्स नको असेल ना, तर तुम्ही सो2ची एक स्ट्रोक क्रीम आहे इन द शेड पिंक, ही यूज करता. ही एकदम नॅचरल फिनिश देते. आधी बोटाने स्प्रेड करते. पावडर पण मी ही लॅक्मेची यूज करते इन द शेड 01 सॉफ्ट पिंक. ऍक्च्युली खूप साऱ्या पावडर ट्राय केल्यानंतर ही मला माझ्या बहिणीने सजेस्ट केली आहे पावडर, जी मला चांगली सूट झाली आहे. अगदी चांगली, म्हणजे मेकअप सेट करते, डल होत नाही आणि इव्हन टोन वाटतो फेस. पावडर प्लीज अशी अशी करू नका जशी मी करते, बिकॉज आपण जो बेस केलेला असतो हेवी ना, तो त्याच्याने पूर्ण पुसून जातो. तर मी जास्त काही बेस केलेला नाहीये. आता आपण फाउंडेशन जो अप्लाय केलं ना, असं पुसल्यानंतर ते पूर्ण याला निघून येतं, याला चिटकून. त्याच्यामुळे एकदम हलक्या हाताने डॅब डॅब मोशन मध्ये तुम्ही पावडर लावा. आयब्रो डिफाईनला मी ब्लॅक यूज नाही करत, कारण की ते खूप जास्त डार्क होऊन जातं. तर मी ब्राऊन मध्ये आयब्रो पेन्सिल यूज करते. तुम्ही कोणती यूज करू शकता, असं काही नाही का ब्रँडेडच असली पाहिजे. ज्यांचे आयब्रो खूप डार्क आहेत त्यांना काही गरज नाही, बट तरी पण तुम्ही एक मेकअप करणार असाल तर तुम्ही घेऊन ठेवू शकता. तुम्ही फक्त सेट करण्यासाठी, आयब्रो डिफाईन करण्यासाठी. किंवा आपण मेकअप केल्यानंतर आयब्रो मध्ये थोडस मेकअप लागूनच जातो, सो त्याच्यासाठी ब्राऊन कलरचे आयब्रो पेन्सिल तुम्ही यूज करू शकता. माझ्याकडे हे एक पॅलेट आहे,
त्याच्यामध्ये छान शेड आहेत सगळे. ही मी यूज करत असते प्रत्येक मेकअप मध्ये. अशा थोड्याशा पफी ब्रशने क्रीज लाईन डिफाईन करून घेणार आहे या शेडने. एकदम लाईट मध्ये ब्राऊन आहे तो. आणि त्याच्यानंतर मी हा एक ब्रश घेतला, थोडासा पॉइंटेड आहे. त्याने मी ब्लॅक कलर आणि हा कलर थोडासा मिक्स करून मला असं आवडते अशी लाईन बनवून कलरफुल थोडस वाटतं. मी मोस्ट ऑफ ट्राय करत असते. आता बस मी याच्यावरती लायनर नाही, शिमर राहिलंय अजून, थोडस लावूया आपण. लायनर मी नंतर अप्लाय करते, आधी आपण लिपस्टिक करून घेऊया. ही मार्सची लिपस्टिक सुपर स्टे लिपस्टिक अप्लाय करते. आता शेड आहे 12 सीनफुल. मी लायनर अप्लाय करून आली आहे, बिकॉज मला स्क्रीन मध्ये बघून लायनर अप्लाय करायला जमत नाही. स्विस ब्युटीचा मस्कारा आहे, लॉंग लास्टिंग आहे, वॉटरप्रूफ पण आहे. चांगला व्हॉल्यूम येतो आपल्या लॅशेसला. थोडस पावडर ब्लश आणि हायलायटर असं मिक्स आहे माझ्याकडे. या ब्रशने आपण अप्लाय करून घेऊया. तुम्हाला बोलली होती ना की लिक्विड ब्लश आपण किती पण लावलं तरी ते कमी होऊन जातं. पावडर लावल्यानंतर ते ऑटोमॅटिक ते गायब होतच. एकदम मॅच नाही शेड माझ्याकडे, पण तशीच दिसते. ओके, आता थोडीशी ठीक आहे. ब्राऊन वाली आवडते मला या साईज मध्ये. चंद्रकोर छान दिसते. तर एकदम मिनिमल मध्ये पण आपण छान मेकअप करू शकतो. फक्त ब्लश आणि हायलायटर नंतर एकदम लुक येतं छान. डोंट वरी, जरी कमी प्रोडक्ट असले तरी पण आपण करू शकतो. थोडेसे केस मी आता सेट करते, ज्वेलरी वगैरे वेअर करते, इयरिंग ऑल, मग फायनल लुक दाखवते. सो असा आहे माझा आजचा लुक. या व्हिडिओमध्ये मी यूज केलेल्या सगळ्या प्रोडक्टच्या लिंक मी टॅग करेल. सो भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी आता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.